झाले आता 34 लाख, अजून आकडा हळूहळू वाढवून काही वर्षांनी ही योजना बंद केली जाणार आहे। मंडल यात्रा जी काढली त्याच्यावर आता एक प्रश्न असा उपस्थित होतो की ओबीसी वोट बँक तुमची हल्ली विदर्भामध्ये तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी हा सगळ्यात मोठा टोप आहे। अजिबात नाही, पक्षाची वेगवेगळ्या प्रकारची भूमिका असते। आता आज आमचा आदिवासी विभागाचा जो आहे तो आज मेळावा झालेला आहे। आता त्यानंतर आमचा ओबीसीचा आता काल मंडल यात्रा सुरू झाली। लोकांमध्ये या सरकारने कशी फसवणूक केलेली आहे, समाजाचा वापर फक्त राजकारणासाठी आणि सत्तेसाठी कसा केला आहे, हे सत्य दाखवण्याची जबाबदारी आमच्या आता पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। सत्य दाखवण्यासाठी मंडल यात्रा निघाली असेल तर सरकार का घाबरते मला कळत नाही। त्यांनी मंडल यात्रेला दुसरा कुठला तरी यात्रा काढावी, पण आमची यात्रा ही लोकांमध्ये जागृती करून, विशेषतः ओबीसी समाजामध्ये जागृती करून मंडल यात्रा, मंडल आयोग कोणी लागू केला महाराष्ट्रामध्ये, पवार साहेबांनी लागू केला ना। त्यामुळे ओबीसी समाजाचे आणि हे भुजबळ साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की सर्वात जास्त ओबीसी समाजाला न्याय पवार साहेबांनी दिलेला आहे। मग सत्तेमधले मंत्री ज्यावेळेला सांगतात की ओबीसी समाज न्याय पवार साहेबांनी दिला, त्याच पवार साहेबांचे पदाधिकारी आता या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जातीभेद आणि धर्मभेद करून राजकारणाची पोळी भाजणाऱ्यांना बाजूला करण्याच्या संदर्भातली जागृती यात्रा काढत असेल, पण काही टीका करून द्या। आमच्या प्रयत्नाला भविष्य काळामध्ये यश येण्यासाठी जर ते प्रयत्न करत असेल तर आम्ही टीकेकडे लक्ष देतो। महापालिका आयुक्त आहेत पवार, तसंही विराटचे तत्कालीन आयुक्त आहेत पवार यांना कारवाई केली, त्यांना अरेस्ट केलेलं आहे। त्याच्यामध्ये एक माहिती समोर अशी की पवार यांनी त्यांच्या जो चालक होता त्याच्या 4ही मुलांना स्वतःच्या वजन वापरून बिल्डरकडून महापालिकेतच लावून घेतलं होतं आणि त्यांच्यामध्ये आर्थिक मोठे व्यवहार परत केले गेले। या संदर्भात पूर्ण मला याची माहिती नाही, परंतु एक आहे, प्रशासकीय अधिकारी काही लोकांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढं धाडस करत नाहीत, त्यांना क्रीम पोस्ट मिळत नाही आणि मग आपल्या पाठीमागं कोणतरी आहे। हे सध्याच्या सरकारमधल्या अनेक वरदहस्त असणारी मंडळी जी आहे ती त्यांना वरदहस्त देत असतात, त्यामुळे अशा प्रकारचा भ्रष्टाचार होतो। आपण जर बघितलं जिथे जिथे चौकशा झाल्या देशामध्ये सगळ्यात जास्त काही प्रामाणिक अधिकारी आहेत ते आज ह्या कामाला दबावाला फार न जुमानता काम करतात, परंतु बऱ्याच ठिकाणी जर बघितलं सगळ्यात जास्त हा पैसा आता यांच्याकडून निघायला लागलेला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याबद्दल उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की हा निर्णय केवळ आम्ही दोघंच ठरवू। राज ठाकरेंना तुम्ही इंडिया आघाडीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्रितपणे सहभागी करून घ्या। आता त्यांचं दोघांचं नक्की होऊन द्या। महाविकास आघाडी त्यावेळेला निवडणूक लागेल त्यावेळेला याच्या संदर्भात उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष हे महाविकास आघाडीतला पक्ष सहयोगी पक्ष आहे। आम्ही बसून निर्णय घेऊ। विरोधामध्ये सरकारच्या या असलेल्या निवडणुकीला जे जे पक्ष आम्हाला एकत्रित करा, आता महादेव जानकर आम्हाला म्हणाले आहेत आम्हाला पण बसायचं आहे, त्यानंतर राजू शेट्टींची आम्ही चर्चा करू। जेवढे पक्ष जे आहेत त्यांना एकत्र येऊन आपण कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा तो आम्ही ठरवू आणि त्यावेळेचा निर्णय आम्ही त्यावेळेला जाहीर करू। तुम्ही मुंबईची बैठक नुकतीच घेतली होती मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे, दुसरीकडे काँग्रेस स्वबळावर भाषा करते, अशा वेळी तुमची भूमिका काय असणार? वेट अँड वॉच। साहेब, दिल्लीमध्ये तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुप्रियाताई या पंतप्रधानांना भेटल्या, अद्यापपर्यंत कारण गुलदस्त्याचं बाहेर असं आहे। आता आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटतो, मंत्र्यांना कामासाठी भेटतो, त्यात वेगळा अर्थ लावू नये। उलट त्या दिवशी हातमाग याचा दिन होता, त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रातली असलेली शालू हा सगळ्यांना दिला। मग तुम्ही पंतप्रधानांना भेटला, सोनिया गांधींना भेटलं, ते काय दाखवावी चर्चा केली, अनेक लोकांना त्या भेटल्या आणि त्यांनी महाराष्ट्राची कलाकसर कशी आहे ती दाखवलेली आहे आणि जिथं विरोध करतात दुसऱ्या दिवशी लगेच विरोधात ते कार्यक्रम दिल्लीच्या असलेल्या संसदमध्ये केला ना त्यांनी। आतापर्यंत त्यांनी कारण नाही सांगितलं म्हणून म्हणजे तुमचं तरी बोलणं झालं का तुमच्या नेत्यांशी? आमच्या नेत्यांनी सदिच्छा भेट दिली तर एवढी न्यूज होत असेल, मला वाटतं की तो विशेष आहे। मला वाटतं की त्या ज्या पद्धतीने संसदमध्ये काम करताय, संसद रत्न त्यांना मिळालेला आहे। जिथं आक्रमकता आहे महाराष्ट्रातली एक आमचे ताई जी आहे ती संसदेमध्ये आवाज उठवते, तेव्हा आमचा आत्मविश्वास त्यामुळे वाढतो लढण्याचा। नितीन गडकरींचा एक इंटरव्ह्यूचा एक भाग व्हायरल होतो की त्यांच्या मतदारसंघातून देखील जवळपास 3 ते 3.5 लाख मतदार जे आहेत ते गायब झालेले होते, असा एक इंटरव्ह्यूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होतो। विरोधकांकडनं हाच प्रश्न उपस्थित होतो की सत्ताधारी खासदार सुद्धा आता केंद्रीय मंत्री सुद्धा प्रश्न उपस्थित करतात। असा आहे की नितीन गडकरींचं एक नेतृत्व असं आहे ते राज्याला
आणि देशाला प्रगतीपथावर नेणारं आणि स्पष्ट बोलणारं नेतृत्व आहे. त्यांनी काही त्या ठिकाणी मुद्दे मांडले असतील तर ते सुद्धा गंभीरतेने घ्यायला पाहिजे. मला वाटतं की त्यांनी जर मुद्दे मांडले असतील तर त्याची पण याचा अर्थ असा आहे की सत्तेमधलेच आता मंत्री आणि सत्तेमधलेच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी जर सांगायला लागले असेल की गडबड होते तर आता तरी निवडणूक आयोग मान्य करावं की गडबड आहे. सावट पावसानं दडी मारल्यानं जळगाव जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट.